कोल्हापुरातील राजारामपुर इथल्या 9 नंबर शाळेजवळची पाण्याची टाकी बुधवारी रात्री ओव्हरफ्लो झाली। मोठ्या प्रमाणात टाकीतून पाणी बाहेर पडून परिसरातील नागरिकांच्या घरात शिरलं। त्यामुळे तिथल्या रहिवाशांची तारांबळ उडाली। या घटनेत अनेक कुटुंबांचं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं। पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं पाण्याची टाकी वारंवार ओव्हरफ्लो होतीये। त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होतोय। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या विविध भागात 25 ते 30 लाख लिटर क्षमतेच्या सुमारे 15 उंच टाक्या उभारण्यात आल्या आहेत। या टाक्यांद्वारे परिसराला पाण्याचं वितरण केलं जातं। काही वेळेला टाकी भरल्यानंतर पाणी पुरवठा बंद केला जात नसल्यामुळे टाकी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून लाखो लिटर शुद्ध पाणी वाहून जातं। असाच प्रकार बुधवारी रात्री राजारामपुरीतील इंद्रप्रस्थ हॉल शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीबाबत घडला। मध्यरात्री टाकी भरल्यानंतर ते बंद केलं नसल्यानं टाकी ओव्हरफ्लो होऊन बराच वेळ त्यातून पाणी बाहेर पडत होतं। त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती। पाण्याचा लोंढा परिसरातील अनेक घरांमध्ये शिरला। त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अनेकांच्या घरात फूट ते 1.5 फूट पाणी साचलं होतं। त्यामुळे प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं। महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे राजारामपुरीतील ही पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन पाणी तर वाया जातंय, शिवाय परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत।